खेळाडूंनी प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानामध्ये केली, आपला क्लास दाखवला, आपलं कौशल्य दाखवलं आणि खऱ्या अर्थानं वाई प्रीमियर लीगची जी चर्चा आहे ती संपूर्ण वाईतच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात आहे. अगदी सातारा जिल्ह्यातले सगळेच प्रेक्षक या प्रीमियर लीग वरती लक्ष ठेवून आहेत. अनेक खेळाडूंचे कॉल आहेत, अनेक खेळाडूंचे मेसेजेस आहेत, अनेक खेळाडूंच्या कमेंट्स आपल्याला युट्यूबच्या द्वारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 ओव्हरची मॅच, पर बॉलर 1 ओव्हर. प्रत्येक गोलंदाज एक ओव्हर टाकेल, 5 ओव्हर आणि मॅच स्टार्ट असेल 1 ओव्हरचा पॉवर प्ले. बॉलिंग ट्रॅकवरती मंगेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्वाची मॅच आहे, आजच्या दिवसातली शेवटची मॅच. दोन्ही संघ क्वालिफायर होत असताना टेक्निकली आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या 2 संघांच्या मध्ये हे प्रचंड मोठं घमासान. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉलिंग ट्रॅकवरती नितीन, बॅटिंग मार्कवरती नितीन आणि विशाल. पहिलाच बॉल हवेमध्ये आणि कॅच ड्रॉप होतोय. पहिल्याच बॉलवरती नितीन यांचा कॅच, या ठिकाणी कॅच ड्रॉप झालाय. अंपायर पहा, इंजुरी. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. त्या रिजनमध्ये समीर गाडवे होते जे पोबर्टी गावचे आहेत आणि मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत. अप्रतिम क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळाली टीम सुतेज बॉयज पटवाडी संघासाठी. 2 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. महत्वाची मॅच. करंट रन रेट 6च आहे, परंतु हा रन रेट निश्चित उंचावणारी आहे मात्र शंका नाही. एका बाजूला विशाल चोरगे हा खेळाडू, ज्या खेळाडूने निश्चित 1ची मनं जिंकलेत. चांगला बॉल, टप्पा पडतोय, कट होतोय, बाहेरच्या दिशेने स्विंग होताना बॉल पाहायला मिळाला. मंगेश यांनी प्रभावित केलेला आहे. अप्रतिम बॉल, फिंगर रोल केले होते टप्पा पडल्यानंतर आणि रिप्लेच्या माध्यमातून अप्रतिम क्वालिटी पाहायला मिळते. स्पोर्ट ऑन लाईव्ह या वाहिनीद्वारे, इंटरनॅशनल ग्राफिक्स असणारी ही वाहिनी आणि सर्वांचीच मनं जिंकणारी वाहिनी आपण पाहतोय. आजच्या दिवसभरामध्ये अतिशय चांगलं काम प्रीतम लोखंडे टीम अँड ओव्हरऑल कंपनी. यावेळेसचा स्ट्रोक हवेमध्ये, डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन, दी बॉल येईल, पकडला जाईल, कॅच, बिग विकेट डाऊन. नितीन बॅक टू डगआउट. पहिल्या षटकामध्ये मंगेश यांना मिळते सफलता. अप्रतिम कॅच कॅरी केला गेला. शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवली आणि त्यानंतर तो विकेट आले. केतन यांच्या हातामध्ये तो झेल विसावलाय. 2 धावांवरती विद्यानिकेतन 11 या संघाला बसतोय पहिला षटका. गोलंदाजीची बाजू मजबूत असणं गरजेचं आहे, हे आज आपण आजच्या दिवसामध्ये शिकलो. कारण खऱ्या अर्थानं काळ भरवण्यात 11 या संघाचा विचार केला तर हायेस्ट धावा बनवणारा खेळाडू सुशांत शिंदे या संघामध्ये होता. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये या खेळाडूची जिद्द आणि चिकाटी पहा. ज्या ग्राउंडवरती 20-20 धावा आरामात होतात त्या ग्राउंडवरती 6 बॉल 11ची मॅच 1 बॉल 3 वरती आणली होती. लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळाय. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक फील्ड केला जाईल. 1 सिंगल कंप्लीट. 1 के 7 कहानी आगे, 1 के 7 कारवा आगे. 1-1 धाव देखील तितकीच महत्वाची आहे टीमसाठी. बूंद बूंद से भरता है सागर, ईट ईट से बनती है इमारत, अकेले हम कुछ नहीं, मिल जाए तो इबादत ही इबादत. एकत्र आल्यानंतर असा क्रीडा सोहळा संपन्न होत असतो. वाई तालुक्यातली मानाची स्पर्धा. हा दोन्ही संघांचे कॅप्टन आपण सहकार्य करा. एक आयोजन कमिटीची महत्वाची सूचना येते. ही मॅच 4 ओव्हरची असेल. 4 बॉलर 4 ओव्हर. कारण बॅट लाईट होण्याची संभावना आहे. दोन्ही टीम क्वालिफायर्स टेक्निकली झालेल्या आहेत. मैत्रीपूर्ण लढाई आहे या ग्रुपमध्ये, त्यामुळं
दोन्ही संघांचे कॅप्टन 4 ओव्हरच्या मॅचसाठी तयार राहा. पहिल्या षटकाच्या अखेरीस 4 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती सागर. राईट आर्म ओव्हर द विकेट. सागर समोर विशाल चोरगे. फुल टॉस बॉल होता परंतु दिशाहीन बॉल होता. थोडंसे नियंत्रण भरकटले या बॉलवरती. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर अवांतर धावकळं होत आहेत आणि एक अवांतर धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाते. +1 अशा टोटल 2 धावा 6 धावा स्कोर बोर्ड वरती लागतात. यावेळेस स्ट्रोक हवेमध्ये फटका फसलाय जरूर परंतु नो मॅन्स लँड मध्ये 3 क्षेत्ररक्षक येतील बॉल फील्ड करण्यासाठी आणि बॉल फील्ड केल्यानंतर 1 धाव मिळेल. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं ना आपण तर शिवतेज बॉयज या संघाचा जो बॉन्डिंग आहे ते मात्र प्रतिम बाईला मिळालं. त्यामध्ये बॉन्ड यांचा खेळ त्यासोबत अजय मांढरे यांची दमदार खेळी. केतन यांनी देखील प्रभावित केलं. फुल टॉस बॉल होता. मिस टाइम झाले. मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला बॉल थांबवला जातोय. पुन्हा एकदा यावेळेस बालंबाल बचावलेत. वाईट बॉल जरूर येईल परंतु अगदी स्टंप जवळून बॉल निघालाय आणि आपण जर विचार केला ना तर मागच्या मॅच मध्ये सागर यांना संधी मिळाली नव्हती परंतु या मॅच मध्ये संपूर्ण बॉलिंग ऑर्डरला आरसा दाखवणारी गोलंदाजी करतायत. जरूर 2च धावा खर्च केलेल्या आहेत. 2 आणि प्लस वाईटच्या अशा धावा मिळत आहेत जरूर. हा बॉल डॉट बॉल येतो अवे फ्रॉम बॉडी. अप्रतिम गोलंदाजी. एक्स्ट्रा धावा जरूर आलेत परंतु कोणत्याही मोठ्या फटक्याला थांबवलेला आहे. परफेक्ट मिडाल. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे बनेल प्रेक्षक. वाघाची धाड फोडला पहाड आणि बऱ्याच काळानंतर आलेला संघर्षाचा षटकार. स्टँड अँड डिलिव्हर. खडे खडे दिन दहाडे 6 रन सिक्सर. प्रत्येक बॉल आता इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे कारण 4 ओव्हरची मॅच. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट. 24 बॉल. त्यामध्ये फुल टॉस बॉल मिस टाइम झाले. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत बॅकअप देण्यासाठी आलेत. एक सिंगल पुन्हा एकदा मिळते. विशाल यांचा विचार केला तर जांभळी गावासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाले. जांभळी असेल नवी मुंबई असेल त्यासोबत सातारा जिल्ह्यामध्ये देखील अनेक टुर्नामेंट खेळत असताना पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सचिन यांनी देखील प्रभावित केले परंतु समोर सागर यांच्या माध्यमातून वाह कलात्मक फटका. अप्रतिम स्ट्रोक. चतुराईनं केलेला हा प्रहार. बॉल सीमा पार चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक 20 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरमध्ये थोडेसे शांत होते. सेन्सिबल होते खेळाडू. 1 विकेट देखील मिळाली परंतु या ओव्हरमध्ये मात्र अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. 1 षटकार आणि 1 चौकार आलाय आणि धावफलकाला मी म्हणेन एक चांगला आकार आलाय. 20 धावा स्कोरबोर्ड वरती. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी प्रथमेश एक युवा खेळाडू आणि या युवा खेळाडूची हवा आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो. बावधन दरेवाडी गावचा खेळाडू प्रथमेश साळुंखे. पहिलाच बॉल मिड विकेट रिजन मध्ये करारा प्रहार. 6 रन सिक्सर. अप्रतिम टोला. अखूट टप्प्याचा बॉल होता. वेट केला. पिक केला. आपल्या रडार मध्ये घेतला. टप्प्यात आला आणि कार्यक्रम केला. सचिन वाडकर.
याही वेळेचा बॉल लगातारचा दुसरा आसमानी फटका आहे. आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है. 2 रन 2 सिक्सर. या आधीच्या 2 मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी राहिली प्रथमेश यांची, परंतु या मॅच मध्ये मात्र 2 बॉलवरती 2 षटकार खेळत असताना सचिन वाडकर यांनी आपल्या नावाचा डंका, आपल्या नावाचा गजर केलाय. ही लाईन चांगली आहे. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर बॉल थोडीशी उसळी घेतली आणि सरळ यष्टीरक्षक बॉन्ड यांच्या हातामध्ये विसावतोय. अवे फ्रॉम बॉडी किंवा वाईड यॉर्करचा विकल्प, हे विकल्प गोलंदाजांमध्ये आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं ना तर समोरचे बॉल आहेत, बॅट खालचे बॉल आहेत, शॉर्ट पिच बॉल आहेत, फुल टॉस बॉल आहेत, या सगळ्या बॉलवरती मोठे फटके आलेत. परंतु परफेक्ट यॉर्कर, इन स्विंगर, आउट स्विंगर आणि वाईड यॉर्कर या बॉलवरती फलंदाज थोडे अडखळलेत. खोलवर टप्प्याचा बॉल अगदी पुढे गेले, परंतु मागच्या दरवाजातून चोरी झाली. फर्निचर डिस्ट्रॉय, लेग स्टंप उद्ध्वस्त करणारा हा बॉल. परफेक्ट यॉर्कर. भरपूर ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले. युट्यूबच्या माध्यमातून रिप्ले पाहतोय आपण. शफल झाल्यानंतर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फसला, त्यानंतर लेग स्टंप उद्ध्वस्त करणारा एक जबरदस्त यॉर्कर, टो क्रशर यॉर्कर. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विद्यानिकेतन 11 संघासाठी ज्या खेळाडूची सातत्यपूर्व संपूर्ण वाई नव्हे तर सातारा जिल्ह्यामध्ये चर्चा आहे असा एक हरहुन्नरी खेळाडू आणि जबरदस्त ऑलराऊंडर, ज्या खेळाडूने सकाळची मॅच थोडासा संघाचा बीपी वाढवला परंतु मॅच जिंकवली, शशिकांत कोचळे. कुट्टाचा बॉल आहे, ऑन साइडला खेळला मिड विकेट रिजन मध्ये. शशिकांत कोचळे ब्रँडेड हिट, 6 रन सिक्सर, अग्रेशन. पहिल्याच बॉलवरती पहा, कुट्टाचा बॉल होता, शॉर्ट पिच बॉल होता. टप्पा पडल्यानंतर पहिला आणि ऑन साइडला फिरकावून दिलाय आपला क्लासिकल अंदाज. मिड विकेटच्या पलीकडे परफेक्ट टायमिंग होतं. जास्त ताकद किंवा जास्त पॉवर जनरेट केली नव्हती, परंतु टायमिंग लाजवाब. यावेळेस कव्हरला खेळायचा स्ट्रोक, परंतु फटका फसतोय. षटक क्रमांक 3चा खेळ संपतो. या ओव्हरची जर हायलाइट पाहिली तर 3 षटकार आले, एक महत्वाची विकेट घेण्यात यश आलं प्रथमेश साळुंखे यांना आणि तब्बल 18 धावा खर्च करत असताना एक विकेट घेत 38 धाव फलकावरती धावफलक आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही इथून पुढे 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 ओव्हरची मॅच, 38 धावा धावफलकावरती. विशाल आणि शशी कोचळे या दोघांची जोड गोळी मैदानामध्ये तैनात. वाई प्रीमियर लीगचं देखणं आणि दर्जेदार पर्व. जिंदगी आजमाती भी उसी को है. आजच्या दिवसामध्ये सगळे संघ जबरदस्त खेळले, त्यामध्ये मी निश्चित कौतुक करेन संकेत कळंबे आणि तेजदीप 11 अर्जुनदादा गोळे टीम अँड ओव्हरऑल कंपनी. अप्रतिम खेळी या संघाने केली, त्यासोबत सर्वच प्रेक्षकांची मनं जिंकली. काळ भैरवनाथ 11 बावधन खास करून अर्थात सुशांत दादे शिंदे यांनी. आणि म्हणूनच म्हटलं जातं जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, विना संघर्ष आमान कोई नहीं होता, जब तक न पडे हथोड़ी के घाव पत्थर भी भगवान नहीं होता. इथे संघर्ष केला आणि संघर्षाचा शंखनाद. विशाल चोरगे ब्रँडेड हिट, बॉल चाललाय सीमारेषा ओलांडून, सिक्सर. चव्वेचाळीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा बॉल हवेत खेळला, डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, डाऊन दी बॉल आलेत, बॉलवरती नजर ठेवली, कॅच कॅरी केला जातोय. विशाल चोरगे बॅक टू डग आउट. एक तेरी गेंद है तो एक मेरी वाली गेंद है. पहिल्या बॉलवरती विशाल हवी राहिले, षटकार खेळला, त्यानंतर जबरदस्त कमबॅक, ईट का जवाब पत्थर से. आणि विशाल यांची विकेट आल्यानंतर नवीन बॅटर सुरूर गावचे खेळाडू, सुरूर गावचा विकल्प निवडलाय.
अर्थात खेळाडू आहेत ऋषिकेश लष्करे. क्रमांक 4 साठी मैदानाच्या आतमध्ये प्राचारण होत असताना ऋषिकेश लष्करे याही खेळाडूची बरीचशी चर्चा मागच्या WPL मध्ये आपण पाहिली आहे. परंतु 2 जे बॉल आले त्यामध्ये एक षटकार आला. त्यानंतर कमबॅक धीरज कासुर्डे यांनी केला. धीरज कासुर्डे यांची जर खासियत पाहिली तर बॉल दोन्ही बाजूला टर्न करू शकतात. बॉल वळवण्याची क्षमता आहे, कौशल्य आहे. हो, लाजवाब बॉल. टप्पा पडतोय, बॉल स्विंग होतोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अगदी समोरच्या दिशेनं बॉल टप्पा पडला, थोडा खाली देखील राहिला आणि स्विंग देखील झाला बाहेरच्या दिशेनं. आउट स्विंगर जबरदस्त. षटक क्रमांक 4 चा खेळ चालू आहे. 44 धावा. लास्ट ओव्हर आहे, स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. यावेळेस बॉल समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील करण्याचा प्रयत्न करतील परंतु 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदून परफेक्ट गॅप शोधण्यामध्ये यश मिळालं आणि आज चौकार येतो. मिलेंगे रन 4, तो बेडा होगा पार. पहिलाच दिवस आहे, अजून 4 दिवस, अजून 5 दिवस ही टूर्नामेंट रंगणार आहे. आगाज तो दिखाया है, अंजाम बाकी है, ट्रेलर देखा है आपने, पिक्चर बाकी है. फुल टॉस वरती बाहुबली फटका, पॉवरफुल हिट. ऋषिकेश लष्करे यांचा एक जबरदस्त टोला, आसमानी षटकार. आजच्या दिवसामध्ये संपूर्ण प्रेक्षक वर्ग अगदी मंत्रमुग्ध झालेत, कारण चौकारांपेक्षा जास्त या ग्राउंड वरती काय पाहायला मिळाले तर ते षटकार आहेत. गगनाच्या गाभाऱ्यात षटकारांचं तोरण विणले आजच्या दिवसामध्ये. कमबॅक पुन्हा एकदा आणि 4 ओव्हरचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा लागल्या 54 धावा. मॅच जिंकण्यासाठी आता 24 बॉल मध्ये बनवाव्या लागतील शिवतेज बॉयज या संघाला. 55 धावा, 55 धावांचं लक्ष असेल. 24 बॉल 55 धावांचं समीकरण. दोन्ही संघ टेक्निकली क्वालिफाय झालेले आहेत, परंतु नंबर 1 नंबर 2 साठी ही लढाई आहे. बोल ना. हो, टक्कल कुठं करत जायला काय तर लावलं पाहिजे. आमची नाही मॅच होते. 4च ओव्हर की बघ शनिवारी शेवट. मॅच समरी. वाय प्रीमियर लीग मंत्री चषक 2025 विद्यानिकेतन 11 या संघाचा विचार केला तर सचिन आणि विशाल या दोघांची जोडी आली. त्यामध्ये 6 बॉलमध्ये 13 विशाल यांनी बनवल्या. सचिन यांचा खेळ दमदार राहिला. 9 बॉलमध्ये 21 धावांची जबरदस्त खेळ. ऋषी लष्करे यांनी 10 आणि शशिकांत कोचळे यांनी 2 बॉलमध्ये 6 एक षटकार ठोकला. प्रथमेश साळुंखे यांचा विचार केला तर आजच्या या मॅच मध्ये थोडेसे महागडे राहिले. 1 विकेट जरूर मिळवली, परंतु एका ओव्हरमध्ये 18 धावा खर्च केल्या. परंतु कौतुक करावं लागेल मंगेश यांचं. यांनी पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 4च धावा खर्च केल्या आणि 1 विकेट घेतली. धीरज कासुर्डे देखील महागडे राहिले, 16 धावा आणि सागर यांना देखील 16 धावा कुठण्यात आल्या. परंतु 54 धावा 4 ओव्हर 24 बॉल 55 धावांचं हे आव्हान या ग्राउंडवरचं तितकंसं मोठं नाहीये, हे देखील मान्य करणं गरजेचं आहे. परंतु समोरच्या संघामध्ये बॉलिंग लाईनअप देखील तितकाच तगडा आहे. बॉलिंग ट्रॅकवरती विक्रम मांढरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फिरकीपटू किंवा स्पिन करण्यासाठी जाणले जातात. दूरवरचा स्पिन यांच्या माध्यमातून केला जातो, कारण सकाळच्या सत्रामध्ये याच खेळाडूनं अगदी जबरदस्त स्पिन केले. तर सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत सलामीवीर फलंदाज केतन आणि अमित. केतन प्लस अमित या दोघांची जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली.
आणि 55 धावांचं लक्ष या मैदानावरती आपण पाहणार आहोत. आजच्या 17 मधली आजच्या दिवसामधली आजच्या हाफ मधली शेवटची मॅच. एका बाजूला शिवतेज बॉईज अर्थात शिवतेज बॉईज अनपटवाडी या संघाचे टीम ओनर आहेत शक्ती कोणके आणि त्याच पद्धतीनं सूरज इंगळे साहेब. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सन्मान्य विद्यानिकेतन 11 या संघाचे टीम ओनर आहेत शशिकांत कोचळे आणि गणपत शेठ सनस. गणपत शेठ सनस यांच्या मालकीमध्ये किंवा नेतृत्वामध्ये खेळणारा संघ. षटक क्रमांक पहिला विक्रम. पहिला बॉल हाताळण्यासाठी सज्ज. 55 धावांचं लक्ष. रिक्वायर्ड रन रेट 13.75. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय. एक सिंगल तर कंप्लीट केली आणि एकाच सिंगल वरती थांबवलं गेलं. पहिल्या बॉलवरती एक सिंगल पाहायला मिळाली. 55 धावांचं लक्ष आहे. जबरदस्त मॅच रंगणार यात मात्र शंका नाही. अमित बॉन्ड जे कुसगाव गावचे आहेत. अमित वरे मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत. यावेळेसचा बॉल इट्स अ नो बॉल. पिचच्या बाहेर बॉल डिलिव्हर केलाय आणि पिचच्या बाहेर बॉल डिलिव्हर केल्यानंतर पंच कळवत आहेत नो बॉल प्लस बीमर. आणि जेपी पॅनल अर्थात जय पवार पॅनल यांचे अतिशय दर्जेदार अंपायर आपल्याला पाहायला मिळत आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. फ्रीजचा बॉल वरती जबरदस्त कट केलाय आणि बॉल मिड विकेट रिजन मध्ये डिलिव्हर केलाय. एक सिंगल कंप्लीट केली जाते. 3 धावा धावफलकावरती लागतायत विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. यावेळेसचा बॉल 30 सर्कल मध्ये पाहिला मिळतो. एक सिंगल कंप्लीट केली जाते. 1-7 कहाणी आगे. चार धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी पाहिला मिळते. पॉवर प्लेचं षटक हाताळलं जाते. हा बॉल मात्र एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर जनरेट करत असताना अमित बॉन्ड यांच्या माध्यमातून पॉवरफुल सक्सेसफुल हिट सिक्सर. जबरदस्त हिट पाहिला मिळाला. परिंदों को मंजिल मिल ही जाएगी एक दिन, फैले हुए उनके पंख बोलते हैं और अक्सर वही लोग रहते हैं खामोश जिनके जमाने में हुनर बोलते हैं. एक शांत खेळाडू आहे अमित, परंतु मैदानाच्या आतमध्ये दहशत दाखवता नसता आपल्याला पाहायला मिळतोय. आउटसाइड दी लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. 20 बॉल आणि 44 ची गरज आहे इथून पुढे. षटकाराला वाईट आला. एक नो बॉल देखील मैदानामध्ये डिलिव्हर केलाय. थोडेसे महागडे साबित होत आहेत आता इथून पुढे. 3 बॉल नंतर विक्रम मांढरदेव गावचा हा खेळाडू सातत्यपूर्व पुणे परिसरामध्ये खेळत असतो. परफेक्ट मिडाल. वाह भाई वाह. लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम. अप्रतिम टोला सिक्सर. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये. टप्पा पडला, वेट केला, पिक केला, स्लॉट मधला बॉल पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये काऊ कॉर्नरच्या बाहेर. ज्या रिजन मध्ये सर्वात लांब बाउंड्री आहे अशा रिजन मध्ये प्लेस करण्याचा प्रयत्न. प्लेस करून सिंगल घेऊन स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न होता. तो प्रयत्न फसला. एका ओव्हरचा खेळ संपला. 17 धावा धावफलकावरती लागलाय. रिक्वायर्ड रन रेट आता इथून पुढे आपण जर पाहिलं तर 12.67 म्हणजे कमी झालाय. 18 बॉल आणि 38 धावांची गरज आहे. संपूर्ण टुर्नामेंट मध्ये प्रेक्षकांना चौकारांपेक्षा जास्त षटकार पाहायला मिळालेले आहेत. तब्बल 109 षटकार आज दिवसभरामध्ये खेळलेत खेळाडूंनी. तर टुर्नामेंट मध्ये 62 बाउंड्रीज
षटकारांची जी चर्चा आपण करतोय त्यामध्ये ओहो हो केतन यांचा देखील ब्लास्ट मैदानामध्ये खरबूजे को देखकर खरबूजा भी रंग बदलता है आणि इथं अमित बॉन्ड यांनी षटकार खेळले त्यानंतर केतन यांनी सांगितलं हम भी किसी से कम नाही. समोरचा बॉल होता त्या बॉलचं हवाई उड्डाण बॉल लँड केलाय पेट्रोल पंपाच्या आवारामध्ये षटकार. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा बॉल एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या डोक्यावरून मस्तक पे दिया है दस्तक. 6 रन सिक्सर 2 बॉल आणि 2 हिट फलंदाजाला करतील सुपर हिट. नितीन सनस जे आसरे गावचे आहेत यांच्यावरती हल्ला चढवलाय आणि खेळाडू आहेत केतन जाधव जे जोर गावचे ज्यांनी मात्र अप्रतिम खेळी मैदानामध्ये आता साकार करायला आक्रमकता पाहायला मिळते. पुन्हा एकदा तिसरा बॉल देखील समालोचन कक्षाला दिलेली सलामी कॉमेंट्री बॉक्सला दिलेली मानवंदना. 3 बॉल 3 सिक्सर षटकारांची हॅट्रिक केतन यांच्या माध्यमातून. मॅन इन फॉर्म एका चांगल्या फॉर्म मध्ये असणारे खेळाडू केतन पाहायला मिळत आहेत. शिवतेज बॉईज एक जबरदस्त बॅलन्स असणारा संघ. ही लाईन चांगली आहे टप्पा पडतोय थोडासा बॉल खाली राहतोय अगदी शरीराला वेदणारा बॉल आणि हा बॉल डॉट बॉल. 14 बॉल आणि 20 धावांची केवळ आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. या 3 षटकारांना मोमेंटम शिफ्ट केलाय संपूर्ण शिवतेज बॉईज या संघानं. खोलवर टप्प्याचा बॉल स्टेप आउट झाले होते अचानक टोक्रशर यॉर्कर आला त्यानंतर प्लेस केला फक्त लॉंग ऑर्डर रिजन मध्ये बॉलला थांबवलं गेलं. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आले आणि एक सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. 13 बॉल आणि 19 ची गरज आहे. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. अमित बॉन्ड कुसगाव ब्लॅक कोब्रा संघासाठी खेळत असतात. सातत्यपूर्व नवी मुंबई संघामध्ये देखील अप्रतिम कामगिरी. ओहो हो यावेळेसचा बॉल अगदी पॅडल स्वीपचा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळलेला चतुराईने आणि कलात्मक फटका. शक्तीपेक्षा युक्तीने खेळला फक्त प्लेस केला गॅप शोधला आणि गॅप मधून बॉल फरार. मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार. 4 चौकार 12 बॉल 15 ची गरज. उद्या 4 संघ आहेत युट्यूब द्वारे जोडलेले प्रेक्षक आणि खेळाडू नोंद घ्या. उद्याचा पहिला सामना आहे तो बरोबर शार्प 9ला पहिला बॉल पडेल. सवनेश्वर 11 आणि नाथसाहेब 11 दोन्ही संघांनी नोंद घ्या. बरोबर 9 वाजता शार्प हा पहिला बॉल या ग्राउंड वरती पडेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आणि टीम ओनर प्लेइंग 11 रिझर्व्ह प्लेयर सगळे 9ला हजर राहणं गरजेचं आहे अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. जो संघ 9ला येणार नाही त्या संघाला 5 रनची पेनल्टी दिली जाईल. 2 बॉल 2 चौकार आलेत. शशिकांत कोचळे बॉलिंग ट्रॅकवरती. विद्यानिकेतन सामाजिक संस्था या सामाजिक संस्थेसाठी कार्य करत असणारे शशिकांत कोचळे आपण पाहतो मैदानामध्ये. खऱ्या अर्थानं अनाथ मुलांना किंवा अनाथ मुलांचं संगोपन करणारी ही संस्था आणि या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून देखील चांगले समाजकार्य करत असतात. त्यासोबत मैदानामध्ये खेळाडूंना प्रोत्साहित देखील करत असतात. संघ मालक म्हणून काम करतायत. यावेळेचा बॉल हवेमध्ये डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतोय परंतु बॉल 6 धावांसाठी जाईल षटकारासाठी आणि या सामन्यामधली पुरेपूर हवा काढून घेणारा हा षटकार आहे कारण केवळ एका धावेची गरज. स्कोर लेवल 9 बॉल आणि 1 धावेची गरज या ठिकाणी आपण पाहतोय. शिवतेज बॉईज अनपटवाडी या संघानं मात्र आजच्या संपूर्ण दिवसामध्ये प्रभावित केले. अनबिटेबल अनस्टॉपेबल प्लेस केला फक्त दिशा दाखवली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न एका सिंगल विनिंग रनच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये टॉप 1 ला क्वालिफाय होणारा संघ शिवतेज बॉईज अनपटवारी. शक्ती कोणके आणि राहुल इंगळे साहेबांचा संघ क्वालिफाय होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर 2 नंबरचा संघ आहे विद्यानिकेतन 11 अर्थात या संघानं 2ऱ्या नंबरचा
क्वालिफायरचा मान मिळवलेला आहे. दोन्ही संघांचं मनापासून अभिनंदन. तर काळ भैरवनाथ 11 आणि त्याचप्रमाणे तेजदीप 11 आपलं देखील मनापासून आभार. खूप चांगले सामने, खूप चांगला संघर्ष मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अशी प्रेक्षकांची मनं जिंकली. मंत्री चषक 2025 वाई प्रीमियर लीगचा पहिला दिवस